नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सुषमा आर्ट अँड क्रिएशनमध्ये। आज आपण स्टिचेस कसे घालायचे ते बघणार आहोत। तर त्याआधी आपण सुयांची माहिती घेऊया। तर ही माझ्याकडे आहे 24 नंबरची ट्यूलिपची 0.4 mm ची ही सुई। तर ही या पद्धतीने स्टीलमध्ये येते आणि हिचं टोक बघा एकदम बारीक आहे एकदम। आणि हे आपल्या प्रोफेशनल सुया आहेत। तर ही आपली जी बारीक टोक आहे ते आपल्याला भरपूर मणी ओवता यावेत अशी त्यासाठीची ही सुई आहे। आणि ती पलीकडची जी जाडमधली दिसते ती आपली साधे थ्रेडसाठी वापरली जाते। त्याच पद्धतीने यामध्येही हे ज्या सुईचं तोंड थोडंसं वाकडं आहे ना, ती आपली रेग्युलर सुई आहे आणि मणी ओवायसाठी आपली ती बारीक सुई वापरली जाते। तर तुम्हालाही सध्या वापरताना ह्या प्रोफेशनल सुया तुम्ही वापरू नका, तुम्हाला लगेच त्या धरता येणार नाहीत। त्यासाठी तुम्ही ही ट्यूलिपची सुई आणा। आणि हा आहे आपला नायलॉनचा थ्रेड, जरी थ्रेड। तर यामध्ये बघा असा नायलॉनचा धागा असतो आणि हा अजिबात तुटत नाही लवकर, एकदम कडक असतो। आणि दुसरा तुम्हाला दाखवण्यासाठी मी अजून एक धागा आणलेला आहे, कारण यामध्ये पण फसवतात तुम्हाला खूप जण। तर हा बी जरीचाच थ्रेड आहे, पण यामध्ये आतमध्ये दोरा असतो। हे बघा या पद्धतीने, आणि हा असा लगेच तुटतो। हा काही आपल्या कामाचा नाही आहे, पण हा दाखवण्यासाठी मी तुमच्यासाठी खास आणला की तुम्ही दुकानात गेल्या फसल्या जाऊ नयेत। त्याच्यासाठी आपल्याला आणताना नेहमी नायलॉनचाच थ्रेड आणायचा आहे। आणि नायलॉनचा थ्रेड असा लगेच सुटतात हे थ्रेड, तर यासाठी आपण ही अशी पद्धत वापरतो। असा थ्रेड थोडासा पॅक करून आतमध्ये आतल्या साईडला ओढून घ्यायचा, त्याने आपला थ्रेड अजिबात सुटत नाही। त्यात आपण स्टिच करायला सुरुवात करणार आहे। तर मी या पद्धतीने एक रेष मारून घेतली आहे। जर तुम्हाला सुई वापरताना हातात व्यवस्थित धरता येत नसेल तर या पद्धतीने असा एक पेन घ्यायचा आहे। तर ही अशी पेनामध्ये अशी ही आपली ही सुई पाठीमागचं टोपण लावून हाय असं सारायचं आतमध्ये आपल्या रिफिलसारखं। आणि मागे जर थोडंफार कमी पडत असेल तर हे काही मी असा कागदाचा बोळ करून घातले आणि हे असं पॅक करून घेतले। आणि ही तुम्हाला सुई अगदी पेनासारखी सहज एकदम वापरता येते आणि पटपट पटपट स्टिचेस करता येतात। तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा, तुम्हाला ह्याने फायदाच होईल। तुम्हाला जर असे आणखीन व्हिडिओ छान छान बघायचे असते तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट आणि लाईक जरूर करा। तर आपण थ्रेडला गाठ मारून घेऊया या पद्धतीने, असं 2-3 वेळा बोटावर गुंतवून ह्या पद्धतीने अशी गाठ मारून घ्या। ह्या पुढच्या दोन बोटामध्ये आणि अंगठा आणि ह्या मधल्या शेजारच्या बोटामध्ये अशी धागा व्यवस्थित धरायचा असा, आणि तो हात आपला स्टँडच्या खाली ठेवायचा आणि दोरा पण असा उभा ठेवायचा खाली ठेवताना, आडवा ठेवायचा नाही, नाहीतर तो कुठंही इकडं तिकडं होऊन जाईल। आणि सुई धरताना नेहमी सुईचं टोक आपल्याकडे असलं पाहिजे आणि वर्क करताना नेहमी वरनं खाली यायचं, आपल्या साईडकडून वरच्या साईडला जायचं नाही कधीच। तर ह्या बघा मी सुई आतमध्ये खाली घातलेली आहे, वरनं कापडाच्या आतनं तुम्हाला दिसत असेल, आणि मी दोरा ओढून वर घेतलेला आहे। तर या पद्धतीने असा दोरा खालच्या साईडने ओढून घ्यायचा आहे। तुम्हाला अगोदर मी खालच्या साईडची पद्धत दाखवते आणि मग आपण वरनं स्टिच करायला शिकणार आहोत। तर या पद्धतीने आपला गाठ वर जाईल असं या पद्धतीने आपण हा खालचा दोरा असा ओढून घेणार आहोत। अगदी सावकाश ओढायचा आहे, नाहीतर गाठ वरच्या साईडला येऊ शकते। आता सुई मी थोडीशी पुढच्या साईडला जाऊन आतमध्ये कापडातनं खाली खोचलेली आहे, तुम्हाला दिसत असेल। आणि धागा बघा मी कसा त्या सुईच्या कडेने असा गुंडाळला आहे, आणि परत मी तो धागा वर वळून घेतला आहे। परत मी सुई खाली घातली, तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी ताकद आहे माझ्यामध्ये। सुई मी खाली घातलेली आहे, हे बघा। आणि या सुईच्या कडेने आपल्याला हा दोरा असा गुंडाळायचा या पद्धतीने आणि सुई वर ओढून घ्यायची। त्यामुळे काय होतं, सुईबरोबर आपला खालचा धागा वर ओढला जातो।
ते बघा या पद्धतीने असं ओढायचं आणि वर घ्यायचं. तर तुम्हाला ही खालची पद्धत कळली, दोरा कसा गुंडाळायचा. सुईभोवती आपला दोरा एकदाच असा गुंडळून घ्यायचा. 2-3 वेळा अजिबात वेडे घालायचे नाहीत. एकदाच गुंडळून व्यवस्थित घ्यायचा आणि वरच्या साईडला ओढून घ्यायचा दोरा. आता आपण वरच्या साईडने बघूया. तर ही बघा आपण वरच्या साईडने असा ओढून घेतलेला दोरा. तर सुई आपण खाली घातली आहे. सुई कापडातनं थोडी वर आली की सुईचं तोंड फिरवायचं. 90 डिग्री फिरवून त्याच्यातनं आपण हा धागा वरती ओढून घ्यायचा. तुम्ही व्यवस्थित ती स्टेप बघून घ्या की मी धागा कसा वरती ओढला, सुईचं तोंड थोडंसं फिरवलं आणि त्यातनं तो धागा बाहेर ओढून घेतला. तुम्हाला जर एकदम सुई नेहमी आपल्याला सरळच पकडायची एकदम. जर तुम्हाला थोडीशी सरळ धरताना त्रास होत असेल तर थोडीशी तिरकी धरली तरी चालेल. शिकस्तोपर्यंत तुम्ही मोठे मोठे टाके टाका. हे बघा परत एकदा तुम्हाला दाखवते. बघा धागा आपण वर ओढून घेतला, सुईचं टोक थोडंसं फिरवलं आणि त्या धाग्यातून हा धागा आपण बाहेर काढून घेतला. तर परत आपण थोड्या अंतरावर सुई खाली घातली, धागा वर ओढून घेतला. धागा वर आल्यानंतर आपण सुई अशी फिरवायची आणि त्याच्यातनं हा धागा बाहेर काढून घ्यायचा. या पद्धतीने सुरुवातीला तुम्ही अगदी मोठे मोठे टाके टाकून शिकलात तरी चालेल. तुम्हाला ही स्टिच शिकायला 2-3 दिवस लागणार. तुम्ही जेवढी त्याची प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची स्टिच सुंदर येणार आहे. जास्तीत जास्त आपल्याला या स्टिचचा वापर करावा लागतो. त्याच्यामुळं आपल्याला ही स्टिच येणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळं भरपूर प्रॅक्टिस करायची आपल्याला. या पद्धतीने असे, कारण मी कितीही सांगितलं तरी पण ती तुम्हाला स्वतः जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला जमणार नाही. तुम्ही जोपर्यंत स्वतः करून बघणार नाही त्याशिवाय तुम्हाला ते येणार नाही. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढी तुमची स्टिच बारीक बारीक येणार. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अशाच मोठ्या मोठ्या टिपा टाकून तुम्ही ती स्टिच शिकायची. हे बघा या पद्धतीने अशी स्टिच टाकून सुरुवातीला वाकडी येऊ दे कशी येऊ दे, फक्त स्टिच टाकत राहा तुम्ही. ज्यावेळेस तुम्हाला स्टिच टाकायला सुरुवात येईल त्यावेळेस मग आपण अगदी स्ट्रेट वळणांची वेगवेगळ्या स्टिचेसचे प्रकार घेणार आहोत आपण. तर हे बघा या पद्धतीने स्टिच अगदी सोपी आहेत. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढी लवकर तुम्हाला येणार. मी तर एका दिवसातच शिकलेली आहे स्टिच. मलासुद्धा यातला काही अनुभव नव्हता तरीसुद्धा मी एका दिवसात शिकली. तुम्हीसुद्धाही काही शिकू शकता. फक्त तुम्ही मन लावून तेवढं कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही ते केलं पाहिजे. हे बघा अशी सुंदर स्टिच आलेली आहे. आता मी तुम्हाला सिल्क थ्रेडची स्टिच कशी करायची, पण सुरुवातीला तुम्ही सिल्क थ्रेड घेऊ नका. माझ्या मते तरी तुम्ही घेऊ नका. तुम्ही आपला साधा मशीनचा दोरा घ्या. मशीनच्या दोऱ्याने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यांनी जमला की मग तुम्ही सिल्क थ्रेड घ्या. सिल्क थ्रेड खूप नाजूक असतो, तो फार तुटतो. मग तो सारखं तुटायला लागला की तुम्ही डिमोटिवेट होताल. तर आता तुम्हाला दाखवताना मी आत्ता हा दाखवते सिल्कचा थ्रेड. आता सिल्कचं थ्रेड घेताना आपल्याला डबल घ्यावा लागतो. मग त्यासाठी काय करायचं, 2 रिळे आणायचे. जर तुम्हाला 2 रिळे नसतील परवडत तर तुम्ही ही या पद्धतीने असा रिकामी रळी घेऊ शकता किंवा बॉबिन केस घेऊ शकता. तुम्ही कशालाही थोडासा दोरा गुंडळून या पद्धतीने घेऊ शकता. आणि आपण जसा जरी थ्रेड खाली ठेवतो तसंच हा पण थ्रेड आपल्याला खाली ठेवायचा आहे. तर हे बघा आपण असे 2 थ्रेड घेतलेले. आता आपला एक हात खाली गेलेला आहे थ्रेड घेऊन. आणि बघा जशी आपण जरीची स्टिच टाकली त्याचप्रमाणे आपल्याला ही सिल्क थ्रेडची सुद्धा स्टिच अशी
टाकून घ्यायची. फक्त एवढंच की सिल्क थ्रेड खूप नाजूक असतो, तो स्टिच करताना तुटू शकतो. त्याच्यामुळं प्रॅक्टिस करताना तरी सध्या आपण साध्या मशीनच्या दोऱ्याने करायची आणि जेव्हा आपल्याला चांगली स्टिच यायला सुरुवात होईल त्यावेळेस आपण सिल्कचा थ्रेड वापरायचा. तर या पद्धतीने अशी आपण सिल्क थ्रेडची स्टिच शिकायची आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे तेवढे पटकन तुम्हाला स्टिच येणार आहे. सुरुवातीला तुम्ही जरी थ्रेडनेच प्रॅक्टिस करा, नंतर सिल्क थ्रेड घ्या. सुरुवातीला तुम्ही सिंगल थ्रेडने जरी प्रॅक्टिस केली तरीही चालेल. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.